या व्हिडिओमध्ये आपण पॉवर ट्रान्समिशनचे जे मीडियम आहेत ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यापैकी पहिला जो आहे बेल्ट अँड पुलीज, त्याविषयी आपण माहिती घेऊ. बेल्ट अँड पुलीज, इट इज अ सिम्पलेस्ट मीडियम यूज फॉर पॉवर ट्रान्समिशन. डिफरंट बेल्ट अँड पुलीज आर यूज फॉर पॉवर ट्रान्समिशन. शक्ती संक्रमणासाठी उपयोगात आणले जाणारे सर्वात सोपे असे साधन म्हणजे बेल्ट अँड पुली. सिम्पलेस्ट मीडियम, इट इज अ इझिएस्ट मीडियम. शक्ती संक्रमणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट अँड पुलीज उपयोगात आणले जातात. त्यामध्ये आपण सर्वात प्रथम बेल्ट जो आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर बेल्ट, द नंबर ऑफ मशीन्स आर यूज बेल्ट्स फॉर पॉवर ट्रान्समिशन. अनेक प्रकारच्या मशीनवर बेल्टच्या सहाय्याने शक्ती किंवा गतीचे वाहन केले जाते. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल ड्रिलिंग मशीन, स्विंग मशीन म्हणजेच शिलाई मशीन, तसंच पिठाची गिरणसुद्धा, ज्यामध्ये आपण बघतो की बेल्ट आणि पुलीचा वापर केला जातो. बेल्ट इज इन्स्टॉल्ड ऑन द फेस ऑफ ड्रायव्हर अँड ड्रिव्हन पुली टू जॉईन देम टुगेदर. तर ड्रायव्हर पुली आणि ड्रिव्हन पुलीच्या फेसवर बेल्ट बसवून त्यांना एकमेकास जोडले जाते. द बेल्ट होल्ड्स द पुली बिकॉज ऑफ फ्रिक्शन. द बेल्ट जो आहे तो पुलीजला घर्षणाच्या सहाय्याने पकडतो. इन अ ग्रुप ड्राईव्ह, दिस बेल्ट ड्राईव्ह इज यूज ऑन अ लार्ज स्केल. ऑल्सो इट इज यूज फॉर इंडिपेंडंट ड्राईव्ह. ग्रुप ड्राईव्हमध्ये बेल्ट ड्राईव्हचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच इंडिपेंडंट ड्राईव्हसाठीही याचा उपयोग केला जातो. बाय यूजिंग द बेल्ट ड्राईव्ह, द पॉवर कॅन बी ट्रान्समिटेड ॲट लेस ॲज वेल ॲज मोर डिस्टन्स. द बेल्टच्या सहाय्याने मशीनच्या एका भागाची गती जी आहे ती दुसऱ्या भागाला पुरवली जाते. मशीन चालू असताना मशीनवर जादा लोड आल्यास पुलीच्या फेसवरून बेल्ट जो आहे तो स्लिप होतो की ज्यामुळे मोटर व मशीनचे नुकसान होत नाही. तसेच बेल्टचा उपयोग करून पुलींना एकाच दिशेने तसेच विरुद्ध दिशेने फिरवता येते. बेल्ट ड्राईव्हचा उपयोग करून कमी अंतरावर तसेच जास्त अंतर असणाऱ्या ठिकाणीही शक्ती संक्रमण केले जाते. म्हणजे या ठिकाणी जे आपण म्हटलं आहे काय, तर बाय यूजिंग द बेल्ट ड्राईव्ह द पॉवर कॅन बी ट्रान्समिटेड ॲट लेस ॲज वेल ॲज मोर डिस्टन्स. म्हणजेच या बेल्ट ड्राईव्हचा उपयोग करून कमी अंतरावर तसेच जास्तीत जास्त अंतरावर असणाऱ्या ठिकाणीही शक्ती संक्रमण करता येते. परंतु या बेल्ट ड्राईव्हमध्येच काही स्लिपेज आणि क्रिपेज असतात आणि या स्लिपेजमुळे काय होतं तर बरीच शक्ती जी आहे ती वाया जाते. आता या बेल्ट ड्राईव्हचे काही प्रकार आहेत. ओपन बेल्ट ड्राईव्ह, क्रॉस बेल्ट ड्राईव्ह, क्वार्टर ट्विस्ट बेल्ट ड्राईव्ह, राईट अँगल बेल्ट ड्राईव्ह आणि स्टेप बेल्ट ड्राईव्ह. त्यापैकी पहिला जो आहे तो ओपन बेल्ट ड्राईव्ह, त्याची आपण सर्वात प्रथम माहिती घेऊ. When two shafts are parallel to each other, then to keep the same direction of rotation of this shaft, ओपन बेल्ट ड्राईव्ह इज यूज. आता ओपन बेल्ट ड्राईव्ह जो आहे तो आपण कधी यूज करतो तर एकमेकांना जेव्हा समांतर असणाऱ्या दोन शाफ्टवरील ड्रायव्हर पुली आणि ड्रिव्हन पुली म्हणजे ड्रायव्हर व ड्रिव्हन शाफ्टची फिरण्याची दिशा ही समान ठेवायची असते, त्यावेळी आपण ओपन बेल्ट ड्राईव्हचा उपयोग करतो. आता या डायग्राममध्ये पहा, हा जो शाफ्ट आहे आणि हा जो शाफ्ट आहे हे एकमेकांना कसे आहेत तर पॅरलल आहेत, एकाच दिशेमध्ये आहे. हा या दिशेमध्ये आहे आणि हा या म्हणजे एकाच दिशेमध्ये ते काय केलेले आहेत, माउंट केलेले आहेत. मग अशा वेळी या शाफ्टची डिरेक्शन ऑफ रोटेशनची आहे म्हणजे शाफ्टची फिरण्याची दिशा जी आहे ज्यावेळी आपल्याला समान ठेवायची असते त्यावेळी आपण ओपन बेल्ट ड्राईव्हचा उपयोग करतो. इन ओपन बेल्ट ड्राईव्ह, if the distance between the driver and driven pulley is double than the diameter of larger pulley and the ratio between the both pulleys more than 6:1 ratio, then
ॲट सच प्लेस जॉकी पुली ऑर आयडलर पुली इज प्लेस. म्हणजेच काय तर ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये जर ड्रायव्हर व ड्रिव्हन पुलीच्या मध्यबिंदूतील अंतर, म्हणजे ह्याचा जो हा सेंटर आहे ड्रिव्हन पुली आणि ही ड्रायव्हर पुली, याच्या सेंटर टू सेंटरमधील डिस्टन्स जे आहे, मध्यबिंदूतील अंतर जे आहे ते मोठ्या पुलीच्या व्यासाच्या दुपटीपेक्षा जास्त असेल. म्हणजे मोठी पुली कुठची झाली तर ही ड्रायव्हर पुली झाली. ठीक आहे. तर याच्या व्यासाच्या ड्रायव्हर पुलीच्या म्हणजे मोठ्या पुलीच्या व्यासाच्या दुप्पट असेल. आणि दोन्ही पुलीच्या व्यासातील गुणोत्तर, या पुलीचा व्यास, ड्रिव्हन पुलीचा व्यास आणि ड्रायव्हर पुलीचा व्यास, या दोन्ही पुलींच्या व्यासातील गुणोत्तर म्हणजे त्यांच्या डायमीटरमधील गुणोत्तर जर 6:1 पेक्षा जास्त असेल तर अशा ठिकाणी जॉकी पुली किंवा आयडलर पुली ही वापरली जाते. ही जी आहे ती जॉकी पुली आहे. ही जॉकी पुली ड्रायव्हर पुलीच्या म्हणजेच लहान व्यासाच्या पुलीजवळ बेल्टच्या स्लॅक साईडवर बसवितात की ज्यामुळे संपर्काचा करू म्हणजे आर्क ऑफ कॉन्टॅक्ट वाढला जातो. या ठिकाणी बघा ही जॉकी पुली जी आहे ती काय केलेली आहे, ज्या पुलीचा व्यास कमी आहे त्या पुलीच्या व्यासाजवळ बसवलेली आहे. So there is a chances of that wrapping angle and tension on the belt increases which is required for power transmission. त्यामुळे काय होतं की शक्तीचे वहन करण्याकरिता आवश्यक असणारा रॅपिंग अँगल आणि बेल्टवरील ताण जो आहे टेन्शन ऑन बेल्ट हे वाढलं जातं. आणि so there is a chances of slippage become minimum and power transmission become good. त्यामुळे काय होतं तर स्लिपेजचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन शक्तीचं वहन हे चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. नेक्स्ट, क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. when two parallel shafts, driver shafts and driven shafts required to rotate in opposite direction, then for such a purpose cross belt is used. In this belt is installed crosswise on the pulley. आता यामध्ये काय म्हटलं आहे तर क्रॉस बेल्ट ड्राईव्ह जो आहे तो यामध्ये एकमेकांना समांतर असलेल्या ड्रायव्हिंग शाफ्ट म्हणजे ड्रायव्हर शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्ट म्हणजे जो फॉलोवर आहे तो, या दोन्ही शाफ्टची दिशा फिरण्याची जी आहे ती एकमेकांच्या विरुद्ध ठेवायची असेल तर त्यावेळी काय केलं जातं, त्या ठिकाणी क्रॉस बेल्ट ड्राईव्हचा उपयोग केला जातो. या पद्धतीमध्ये बेल्ट हा पुलीवर क्रॉस बसवतात. तर यामध्ये बघा हे दोन्ही जे शाफ्ट आहेत ते कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. ठीक आहे. हा जो आहे तो या दिशेला बसवलेला आहे आणि हा शाफ्ट जो आहे तो या शाफ्टला पॅरलल आहे. म्हणजे दोघांची जी डिरेक्शन आहे ती सेम आहे, पण त्यांची जी फिरण्याची डिरेक्शन आहे, त्यांची जी मुवमेंट आहे, रोटेशनल मुवमेंट जी व्हायची आहे ती काय आहे, दोघांची एकमेकाच्या विरुद्ध आहे. आता यामध्ये बघा हा जो बाण दाखवलेला आहे म्हणजे हा जो शाफ्ट आहे तो कसा फिरतो आहे, या दिशेने फिरतो आहे, क्लॉकवाईज. ठीक आहे. आणि ड्रायव्हर शाफ्ट जो आहे तो या ठिकाणी बघा हा जो बाण दाखवलेला आहे या ठिकाणी तो कसा आहे, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. म्हणजे हा जो ड्रायव्हर शाफ्ट आहे तो कसा फिरला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज. मग यासाठी काय केलं जातं तर बेल्ट आहे तो काय केला जातो, क्रॉस बसवला जातो. या ठिकाणी बघा हा जो बेल्ट आहे तो याच्या भोवती फिरून काय झालेला आहे, या ठिकाणी उलटा बसवलेला आहे. म्हणजे ज्यावेळी हा शाफ्ट क्लॉकवाईज फिरेल त्यावेळी काय होणार, ड्रायव्हर शाफ्ट जो आहे, दुसरा शाफ्ट जो आहे तो काय होणार, अँटी क्लॉकवाईज फिरणार.
त्यानंतर आहे क्वार्टर ट्विस्ट बेल्ट ड्राईव्ह. आता क्वार्टर ट्विस्ट बेल्ट ड्राईव्ह म्हणजे काय, तर दिस डिव्हाइस इज यूज फॉर पॉवर ट्रान्समिशन वेन द टू शाफ्ट्स आर क्रॉस टू इच अदर. यामध्ये काय, तर हे दोन शाफ्ट जे आहेत ते एकमेकाला काय आहेत, क्रॉस आहेत. या शाफ्टची डिरेक्शन अशी आहे, तर या शाफ्टची डिरेक्शन अशी आहे. ठीक आहे. एकमेकांना क्रॉस असलेल्या शाफ्टवर शक्तीचे किंवा गतीचे वहन करण्यासाठी क्वार्टर ट्विस्ट बेल्ट ड्राईव्हचा उपयोग करतात. ठीक आहे. म्हणजे दोन शाफ्टची जी जेव्हा दोन शाफ्ट जे आहेत एकमेकांना क्रॉस असतील त्यावेळी काय केलं जातं, त्यामध्ये गतीचं ट्रान्समिशन करण्यासाठी क्वार्टर ट्विस्ट बेल्ट ड्राईव्ह हा यूज केला जातो. नेक्स्ट इज राईट अँगल बेल्ट ड्राईव्ह. When two shafts are at right angle to each other, then for power transmission of this shaft, right angle belt drive is used. ज्यावेळी दोन शाफ्ट जे आहेत एकमेकाला काटकोनात असतात, राईट अँगलमध्ये असतात, तेव्हा पॉवर ट्रान्समिशनसाठी आपण राईट अँगल बेल्ट ड्राईव्हचा उपयोग करतो. इन दिस ड्राईव्ह टू गाईड पुलीज आर यूज. With the help of these guide pulleys, horizontal drive is converted into vertical drive. या पद्धतीत दोन गाईड पुलीज असतात. आता या ठिकाणी ही आणि ही या ज्या दोन आहेत त्या काय आहेत, गाईड पुलीज आहेत. आणि या गाईड पुलीजच्या मदतीने आपण काय करतो, तर हॉरिझॉन्टल ड्राईव्ह म्हणजे आडव्या ड्राईव्हचे उभ्या ड्राईव्हमध्ये म्हणजेच व्हर्टिकल ड्राईव्हमध्ये काय करतो, रूपांतर करतो. एक गाईड पुली बेल्टच्या आतील बाजूला व दुसरी गाईड पुली बेल्टच्या बाहेरील पृष्ठभागाला सेट होतील याप्रमाणे यामध्ये बसवलेल्या असतात. या ठिकाणी ही जी पुली आहे ती आतील बाजूला बसवलेली आहे आणि ही जी पुली आहे ती बाहेरच्या बाजूला बसवलेली आहे. त्यानंतर आहे स्टेप बेल्ट ड्राईव्ह. फॉर अचिविंग द डिफरंट स्पीड रेशो स्टेप बेल्ट ड्राईव्ह इज यूज. वेगवेगळे वेग गुणोत्तर म्हणजे स्पीड रेशो जो आहे तो मिळवण्याकरिता आपण काय करतो, स्टेप बेल्ट ड्राईव्हचा उपयोग करतो. यासाठी ड्रायव्हर आणि ड्रिव्हन या दोन्ही शाफ्टवर स्टेप कोन पुली एकमेकांच्या विरुद्ध दिशेत बसवतात. या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. ड्रायव्हर शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्ट यामध्ये ही जी कोन पुल्ली आहे, ही जी दिसते स्टेप वाईज ती काय आहे, ती कोन पुल्ली आहे, ती एकमेकाच्या विरुद्ध दिशेने बसवतात. आता या साईडला बघा कोन पुलीचा हा डायमीटर जास्त आहे, तर यामध्ये विरुद्ध बाजूला काय केलेलं आहे, कोन पुलीचा जो मोठा डायमीटर आहे तो बसवलेला आहे. देर आर स्टेप्स ऑफ डिफरंट डायमीटर ऑन कोन पुल्ली. कोन पुलीवर वेगवेगळ्या व्यासांच्या स्टेप्स असतात आणि या जोडीने मिळतात. A speed of machine can be changed by taking belt from one step to another step. For this purpose there is a lever arrangement. बेल्ट एका स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवर घेऊन मशीनचा स्पीड काय केला जातो, बदलला जातो. त्यासाठी एका लिव्हरची व्यवस्था केलेली असते. When the belt is shifted on a small step of driven pulley, speed of machine increases, and if the belt is shifted to the larger step, then the speed is decreases. म्हणजे स्टेप ड्राईव्हमध्ये ड्रिव्हन पुलीच्या लहान स्टेपवर, ही जी ड्रिव्हन पुली आहे हिच्या लहान स्टेपवर ज्यावेळी आपण काय करतो, बेल्ट शिफ्ट करतो किंवा बेल्ट घेतो, त्यावेळी मशीनचा स्पीड जो आहे तो वाढतो. तर मोठ्या व्यासावर, म्हणजे हा जो व्यास आहे ड्रिव्हन पुलीचा मोठा व्यास, तर या मोठ्या व्यासावर बेल्ट घेतल्यास मशीनचा स्पीड जो आहे तो कमी होतो. As much step on cone pulley we can achieve that much speed. या ड्राईव्हमध्ये बेल्ट जो आहे तो ओपन बेल्ट ड्राईव्हप्रमाणे बसविला जातो. कोन पुलीवर जितक्या स्टेप्स असतील तेवढे स्पीड आपल्याला प्राप्त करता
येतात. आता यामध्ये किती आहेत? 1, 2 आणि 3. मग यामध्ये आपल्याला काय करता येतील? तर 3 स्पीड जे आहे ते मिळवता येतील. आता यामध्ये जर 4थी स्टेप असेल, 5वी स्टेप असेल, तर त्याप्रमाणे आपल्याला काय मिळतील? स्पीड ज्या आहेत त्या मिळत जातील.